न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, रोड कमी झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. उभा परिसरात हडपसर रेल्वे स्टेशन ते ताडीगुत्ता चौक दरम्यान रस्ता प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नागरिकांनी आज एकत्र येत आपल्या हक्कासाठी आवाज उठवला आहे. या आंदोलनाचे आयोजन हडपसर रेल्वे स्टेशन ते ताडीगुत्ता रोड बाधित कृती समिती यांच्या वतीने करण्यात आले असून अनेक कुटुंबे आणि व्यावसायिक या प्रकल्पामुळे प्रभावित होत आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे, आमचा विकासाला आणि रस्ता रुंदीकरणाला विरोध नाही, परंतु काही ठिकाणी 30 मीटर, काही ठिकाणी 24 मीटर अशा प्रकारचे रुंदीकरण नागरिकांना मान्य नाही. हा रस्ता समप्रमाणात 24 मीटर घ्यावा व कुठल्याही स्थानिक नागरिकांवर अन्याय होऊ नये अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की 30 मीटरचा रस्ता झाल्यास अनेक घरे, दुकाने आणि वर्षोनुवर्षे स्थानिक कुटुंबे पूर्णपणे बाधित होणार आहेत. 24 मीटर पर्याय स्वीकारल्यास विकासही होईल आणि अनेक कुटुंबाचे नुकसानही टळेल असा दावा केला आहे. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर प्रशासनाने लवकरात लवकर 30 मीटरचा निर्णय मागे घेऊन 24 मीटरचा पर्याय मान्य केला नाही तर येणाऱ्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. रस्ता रोको, उपोषण किंवा मोठ्या प्रमाणात जन आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे आणि या सर्व गोष्टींचा जबाबदार प्रशासन राहील असं कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले. विकासाला आमचा विरोध नाही, मात्र आमच्या पुनर्वसनाची योग्य भरपाई हमी आम्हाला मिळायला पाहिजे. बाधित नागरिकांनी प्रशासनाकडे स्पष्ट मागणी केली आहे की सर्वेक्षण पारदर्शक पद्धतीने व्हावे, प्रत्येक कुटुंबाला न्याय्य भरपाई मिळावी आणि पर्यायी जागेची व्यवस्था केली जावी. अनेक वर्षापासून येथे राहणाऱ्या कुटुंबाच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की त्यांनी वारंवार निवेदन दिले असूनही ठोस निर्णय झालेला नाही, त्यामुळे अखेर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घ्यावा लागला. दरम्यान संबंधित विभाग आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली. नागरिकांना दिलासा देताना आंदोलन समितीने स्पष्ट केले, कोणत्याही बाधित कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही. सर्वांना सोबत घेऊन न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील. आता प्रशासन या आंदोलनाची कितपत दखल घेते आणि बाधित नागरिकांना नेमका कसा दिलासा मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हडपसर रेल्वे स्टेशन ते ताडीगुत्ता चौक जो रोड जातो, इथून डेव्हलपमेंट होती, त्याचे सगळे बाधित नागरिक आहेत आपल्यासमोर. त्यांच्याशी आपण चर्चा करतो. बऱ्याचशा लोकांशी आपण बोललो. एक तर मावशी अक्षरशः भावूक झाल्या, त्यांना अश्रू अनावर झाले, पूर्ण घर जातं आहे. तर अशा सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया ताई पण आत्ता बोलल्या की आमचं घर जातं आहे, आम्ही जायचं कुठं. आणि सगळ्यांनी सांगितलं की कॉर्पोरेशन एकतर्फी हे करतं आहे, दोन्हीकडून समान रोड वाइंडिंग होत नाही आहे. त्यांचा डेव्हलपमेंटला विरोध नाही. तर काही स्थानिक नागरिक आहेत अजून माझ्यासमोर. तुमचं काय मत आहे? एवढं सगळं चालू आहे, गेले वर्षभर हा प्रकार चालू आहे, तर त्याच्या विरोधात तुम्ही स्थानिक जे आता लोकप्रतिनिधी आलेले आहेत, नवनिर्वाचित नगरसेवक आलेले आहेत, त्यांना भेटला का? आमदारांना काही निवेदन दिलं का? किंवा तुम्ही याच्या अगेन्स्ट काही कोर्टात वगैरे गेलाय का? माझं नाव परवेज इब्राहिम शेख, राहणार सर्वे नंबर 62, हडपसर रेल्वे स्टेशन ताडीगुत्ता. बरं सर, मुळात आमचा डेव्हलपमेंटला विरोध नाही. आणि ज्यावेळेस आम्हाला पहिली नोटीस आली 30 मीटरची, त्यावेळेस आम्ही पूर्णचा सगळी लोक मिळून आम्ही वकिलांकडे गेलो. वकिलांनी आम्हाला फर्स्ट सांगितलं की तुम्ही पालिकेला निवेदन द्या. 25/7/2025 रोजी आम्ही पालिकेला एक निवेदन दिलं की बाबा आम्हाला विश्वासात घेऊन तुम्ही कारवाई करा, आमच्या डेव्हलपमेंटला विरोध नाही. पण त्याच्यानंतर पालिकेने किंवा पालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी हटकून केल्यासारखं 4 दिवसानंतर आमच्या घरांवर तुम्ही पाहताल की सगळी कारवाई करून तोडलेलं आहे. त्यावेळेस कुणाचंही ऐकण्यात आलं नाही. वारंवार आम्ही त्यांना सांगत राहिलो की आम्ही निवेदन केलेलं आहे, आम्हाला वेळ द्या, आम्ही चर्चेस तयार आहोत, आम्ही डेव्हलपमेंटला तयार आहोत. तर त्यांनी कसलाही वेळ नाही दिला. त्यानंतर आम्ही कोर्टात धाव घेतली. कोर्टात धाव घेतल्यानंतर आम्ही प्रॉपर त्याच्यावर स्टे आणला. स्टे आणल्यानंतर सुद्धा त्यांनी परत कारवाई आणली. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना स्टे ऑर्डर दाखवली तर त्यांचं म्हणणं होतं की बाबा ही स्टे ऑर्डर आजच्या नोटीसला कामी नाही, लागू होत नाही. जर कोर्टाने, माननीय PMC कोर्टाने जर त्या जागेवर स्टे दिलेला आहे तर तुम्ही त्या क्षेत्राला नोटीस कशी देऊ शकता? जोपर्यंत कोण अधिकारी आले होते? आता त्यात सोनवणे साहेब होते, गायकवाड साहेब होते आणि बरेच अधिकारी होते. म्हणजे जवळजवळ पतविभागाचे राजेश बनकर होते. पतविभागाचे राजेश बनकर होते. बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक 4 याचे सोनवणे साहेब होते, योगेश सोनवणे. परत गायकवाड साहेब होते आणि अतिक्रमण विभागाचे शिंदे होते. त्यांना नोटीस दाखवलं, त्यांचं म्हणणं काय?
त्यांचं म्हणणं होतं की तोडा. ते त्यांचं म्हणणं होतं तोडा तोडा. तरी तोडू द्या, आम्हाला कारवाई दाखवू द्या, की जेणेकरून आम्हाला वरती दाखवता येईल. आम्हाला वरून आदेश आहे, असं आहे वरून आदेश आहे तर आम्हाला त्यांनी सँक्शन कुठल्या रोडची सँक्शन ऑर्डर दाखवली नाही, लेआउट दाखवलं नाही. आम्ही मागणी केली तर उडवडीची उत्तर देतात. आयुक्तांचा पण दौरा झाला होता ना. हो, आयुक्तांचा मध्यंतरी झाला होता, पण त्यामध्ये त्यांनी नागरिकांसाठी काय वेळ दिला नाही, ते सरळ पुढे निघून गेले. तर सर हा जो डीपी आहे नवीन डीपी प्रकाशित केलेला, आम्ही आता इथं उभे आहोत सर्वे नंबर 62 मध्ये, आणि आता त्यांचं म्हणणं आहे की हा 30 मीटरचा रोड आम्हाला करायचा आहे. मुळात जिथून पब्लिकचा फ्लो आहे रेल्वे स्टेशन पाशी जिथे पब्लिक चढणार किंवा उतरणार आहे, त्यांनी तिथं तो रोड 24 मीटरचा ठेवलेला आहे. आणि ह्या स्टेशनला येणारे पॅरल 10 रोड आहेत. म्हणजेच ताडीगुत्ता चौकातनं हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर हा रोड टाकलेला आहे. त्याला 1, 2, 3, 4 हे रस्ते स्टेशनला येतात. ताडीगुत्त्यातनं मुंडवा विभागातनं गेल्यानंतर 1, 2, 3 आणि हा 1, 4 असे रोड येऊन मिळतात. मग हाच रोड का फक्त, आणि बाकीचे सगळे रोड 24 मीटरचे आहेत, मग त्यांना हाच रोड का 30 मीटरचा करायचा आहे? आणि विशेष म्हणजे या 10 रोडमध्ये कुठंही लोकांची वस्ती किंवा घरं बाधित नाही. जिथं ते करू शकतात तिथं बाधित नाही, पण जिथं लोक राहतात आणि जिथं लोकांचा आयुष्य उद्ध्वस्त होतंय, घर उद्ध्वस्त होतंय, पूर्ण आयुष्याची कमाई संपून जाते, तिथं हे लोक बाधित करून काही मोजक्या लोकांसाठी बाधित करून आम्हाला काढायचा प्रयत्न करतात. तर आमचं एवढंच निवेदन आहे, पालिकेने आम्हाला बोलवावं, पालिकेने आमचं म्हणणं ऐकावं. आयुक्त असतील किंवा कुणी अजून वरिष्ठ अधिकारी असतील त्यांनी आम्हाला बसवावं. आम्ही डेव्हलपमेंटला तयार आहोत, आमच्या मागण्या ऐकून घ्याव्यात आणि मधला मार्ग काढून हा तिढा सोडवा. मधला मार्ग काढून तिढा सोडवा हा यांचं मत आहे. पण आता कोर्टाची तारीख काय पडलेली? आता ही 25 तारीख येणारी 25 तारीख. आज आपण 19 तारखेला चर्चा करतोय, 25 तारखेला अंतिम निकाल येतो. अंतिम निकाल नाही म्हणता यायचा, पण तारीख आहे. तारीख आहे 6 महिन्यापासून असं ते आम्हाला तारीखच आहे. पण सर आज 6 तारखा झाल्या, पुणे महापालिकेने अद्यापपर्यंत डब्ल्यूएस दाखल केलेलं नाही. फक्त वकील त्यांचे हजर राहतात आणि तारीख घेऊन जातात, त्या पलीकडं काय होत नाही, आणि इकडं कारवाईचा बडगा चालूच आहे. हे जे थांबलेलं आहे ह्याच्या पुढं तुमचं काय असणार आहे? तुम्ही काय पुढं आंदोलनाची दिशा कशी? आंदोलनाची दिशा सर आम्ही वरपर्यंत आंदोलन करू, जिथपर्यंत आम्हाला, कारण जर आमचं अस्तित्व संपत असेल आणि आमचं आयुष्य संपत असेल तर लढण्याशिवाय आमच्याकडे कुठला पर्याय राहिला नाही. आणि अजून पण आम्ही सांगतो की आम्ही इथं जेवढे पण नागरिक आहेत, प्रश्न फक्त डेव्हलपमेंटचा आहे आणि 6 मीटरचा आहे. 10 रोड आहेत, 9-24चे आहेत, तर हा 24 करण्यात काय हरकत आहे? आणि राहिला मोबदल्याचा प्रश्न, काही लोक अशी आहेत की त्यांचं पूर्ण बाधित होतं. TDR घेऊन करणार काय? कच्चा TDR जर आज हीच बिल्डर लोक काय म्हणतात, आम्ही 2400 रुपये 2000 रुपयांनी घेऊ सिंगल पट, त्यानंतर त्याच्यावर प्रोसेस करून ते डबल करून त्यांचा फायदा करतील. मग ज्याची जमीन चालली, ज्याचं नुकसान होतंय त्याचं काय? तो पूर्ण रस्त्यावर येतो. तो पूर्ण संपतोय, रस्त्यावर येतोय. तर आमचं प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे की आम्हाला एकतर दिलं तर DRC मध्ये द्यावा, नाहीतर रोख रक्कम स्वरूपात द्यावा. आमचा विरोध नाही. शेवटपर्यंत या सर्व बाधित लोकांचं मत आहे की आमचा डेव्हलपमेंटला विरोध नाही, परंतु जो मोबदला मिळाला पाहिजे तो रोख स्वरूपात किंवा DRC रोड हा कमी झालाच पाहिजे, रोड हा कमी झालाच पाहिजे. आपण पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांशी पण चर्चा करणार आहोत, त्यांचं मत याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्या या ताडीगुत्ता हडपसर परिसरातील नागरिकांना कसा न्याय देतील ते आपल्याला येणाऱ्या काळात पाहावं लागेल. विकासाच्या नावाने अन्याय नको, अन्याय नको, अन्याय नको. रोड कमी झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. या हडपसर ताडीगुत्ता रेल्वे स्टेशन परिसरातून आपण आढावा घेतोय. जे रस्त्याने बाधित जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेतोय. काही स्थानिक नागरिक मावशी काय सांगाल? हे मार्किंग दिसतंय तुमच्या घरावर, कसलं मार्किंग आहे? रोडसाठी केलेलं आहे. बरं, 24 मीटरचं मार्किंग आहे. हो. तुम्हाला मान्य येते? नाही, तुम्हाला किती अपेक्षित आहे? पूर्वी जे केलेलं होतं हां. आमच्या घराच्या पुढून बरं. ते आणि मधून करावं त्यांनी, हे माझे आम्ही रस्त्याला नाही म्हणत नाही, पण त्यांनी मधून करावं रोडच्या. म्हणजे दोन्हीकडून समांतर हा, करावं. समांतर करावं. तसं नाही केलेलं त्यांनी. इकडच्या बाजूला जास्त केले, खांबापासून इकडे घेतले, रोडच्या मधून नाही मोजणी केली. आणि पूर्वी 2000 मध्ये केलेली होती, ते त्यावेळेला आमचं घर बरोबर वाचत होतं. पण आता ते आमचं हे होतं. आणि मी इथं 52 वर्ष झाले राहते आणि माझं लग्न 16व्या वर्षी झालं. इथं हे सुद्धा नव्हती,
बैलगाडी जात होती आमच्या रोडनी, बरं. दारात उभा राहिलं तर मुंडव्याचा रस्ता दिसत होता. आणि आता अशी परिस्थिती झाली की आम्हीच उद्ध्वस्त व्हायला लागलोय. हे नको ना असं. आम्ही जाणार कुठं? आम्हाला या घराशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. 52 वर्ष झालं राहत आहे. हो. आणि आता जो सरकारी मोबदला आणि मिळणार- त्याच्या आधी माझे मालक राहत होते. बरं. हां. मग आता सरकार मोबदला देतंय ना, कॉर्पोरेशन मोबदला देतंय. मोबदला घेऊन काय करणार? मला घर तर पाहिजे ना मला. आम्ही जाणार. हा ना, मग तेच म्हटलं ना मी. आम्ही जाणार कुठं? दुसरं मला पर्याय घर नाही आहे, जागा नाही आहे, काही नाही आहे. कॉर्पोरेशनने समांतर हे केलं नाही असं तुमचं मत आहे? हो हो. समांतर मोजणी करून नाही केलेली. रोडच्या मधून केलेलीच नाही त्यांनी. ह्या खांबापासून इकडं केली. रोडच्या मधून नाही केली. कधीपासून नोटीस आल्या का? 28-7 7 महिने झाले. हो. 7 महिन्यापासून 7 चालू आहे. महिने. हां. तर अशा स्थानिक महिला भगिनी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा केली. त्या अक्षरशः डोळ्यात अश्रू आहेत. असं आणि म्हणजे काय सांगायचं, जेवण सुद्धा जात नाही घरात रोज. स्वयंपाक सुद्धा करू शकत. तर अशा माझी नागरिकांच्या कशी राहते माझं. मी टीव्ही पुढे ह्याच्या पुढे रडत नाहीये. मी मनात बस माझं दुःख सांगते. ठीक आहे. तर शासन दरबारी हा नक्कीच आपण रोष पोचवू आणि कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जाईल, त्यांच्यापर्यंत ही बातमी जाईल आणि त्यांनी समांतर जी मार्किंग आहे त्यानुसार रोड घ्यावा. स्थानिकांचा विरोध नाही आहे डेव्हलपमेंटचा, परंतु जे समांतर आहे दोन्ही बाजूंनी समांतर, सेंटरनं दोन तिकडून आणि इकडून असा 24 मीटरचा रोड करावा. आणि या हडपसर रेल्वे स्टेशनला येण्यासाठी भरपूर मार्ग आहेत, तर त्या मार्गाचा, पर्यायी मार्गाचा पण अवलंब करावा असं नागरिकांचं मत आहे. अजून काही स्थानिक नागरिकांशी आपण चर्चा करूया. या हडपसर ताडीगुप्ता DP रस्त्याच्या बाधित आपण नागरिकांशी चर्चा करतोय. काही स्थानिक नागरिक आहेत. हा बोर्ड काय लावलाय तुम्ही? हे साहेब मी लावलं आहे कारण इकडे जे लोक येतात ते सगळ्यांना असं वाटतं की आम्ही रोड ब्लॉक केलेला आहे, आम्ही रोडसाठी जागा देत नाही. पण असं नाही आहे. आम्ही हे ज्यावेळी घर घेतलं होतं त्यावेळी हे 18 मीटर होता, बरं. ते 60 फूटची मार्किंग होती. तुम्हाला दाखवते 60 फूटची मार्किंग आहे. कवर त्यावेळी हे 60 फूटची मार्किंग होती. हे किती साली मार्किंग होती? हे 18 मीटरमध्ये 60 फूटची. नाही, कुठल्या साली मार्किंग होती? 2012. 2012 को मार्किंग था. ओके. उसके बाद मैंने ये प्लॉट लिया 13 में. हाँ. ये मार्किंग को देख के मैंने मेरा पूरा 2000 फुट का घर को छोड़ के सिर्फ 500 फुट बनाया. रोड को पूरा छोड़ के रखा कि फ्यूचर में कभी भी रोड आएगा, फ्यूचर में कभी भी रोड आएगा. उसके भी मैंने इतना पूरा छोड़ के आपका 2012 का वो मार्किंग उसके हिसाब से आपने प्लॉट पूरा खरीदा. और पूरा 1 घंटा छोड़ के बनाया घर. हाँ. वो भी अपने पैसे से जैसे से एक रूम बना के इतना बनाया. और ये छोड़ा कि कभी भी गवर्नमेंट को अगर रोड वाइंडिंग करना है तो उसको अड़चन नहीं आवे. 60 फुट का रोड होएगा, उसमें हम अड़चन नहीं देंगे. उसमें भी हमारा जो खरीदा हुआ प्लॉट है उसका जो भी मुआवजा है, भरपाई है, वो हमको उस टाइम पे कैश में देंगे तो हम हमारा प्लान पास करके घर बनाएंगे. ये हमारा मेन. अभी के DP में क्या फिर उसका प्रपोज क्या हुआ? अभी उसके बाद अचानक ऐसा आ गया कि भाई ये 18 से 24 मीटर हो गया और 24 से इंस्टेंटली एकदम फास्ट 30 मीटर हो गया. 30 मीटर बोला तो मेरा ये घर बिल्कुल जा रहा है. 100 फुट भी नहीं बचता है. अगर ये लोग पैसा भी देंगे तो मैं पैसे से, ये लोग अगर 4 पट 5 पट पैसा दिया तो एक फ्लैट में खरीद पाऊंगा. नहीं तो बाकी तो जो आज गवर्नमेंट वैल्यूएशन चल रहा है उस पर तो अपने को एक 2 बेड का 1 बेड भी नहीं मिल रहा है, जो मुंडवा का परिस्थिति है. कम से कम मेरा यही है कि मैं अभी भी विरोध नहीं है रोड का. पूरा घर जाता है, मैं पूरा घर दे दूंगा, लेकिन 24 मीटर रोड रहे जिसमें कम से कम मेरे बच्चे लोग अपना एक 1 बेड में अच्छी तरह से रह सके और उसका जो मुआवजा मिलेगा उसमें हम हमारा घर बना के फ्यूचर में मेरे एज के हिसाब से मैं आगे अपना कुछ कर पाऊँ. उसके अलावा अगर ये बोलते कि हमारे पास पैसा नहीं है, कैश नहीं है, गवर्नमेंट ऐसे बोलती है, कम से कम फिर हमको TDR के चक्कर में नहीं डाले और डायरेक्ट हमको DRC सर्टिफिकेट देवे. कम से कम वो डायरेक्ट DRC सर्टिफिकेट रहेगा, वो भी हमारा मांगनी है 5 टाइम का, क्योंकि उस पर ही हमको कुछ पैसा काम आएगा, नहीं तो कुछ काम का नहीं है. नहीं तो फिर हम लोग जैसे रह रहे हम लोग खुश हैं, हमको कोई प्रॉब्लम नहीं है.
और यहाँ पे आने जाने के लिए लोगों को कोई तकलीफ नहीं है। 4-5 रोड बड़े बड़े ये साइड है, 3 रोड ये साइड है, डिवाइड कर सकते हैं। और 24 मीटर रोड भी हुआ तो किसी को कोई अड़चन नहीं होने वाली, हमारी गारंटी है। ये सिर्फ हो रहा है सिर्फ इसके लिए कि बड़े बड़े प्रोजेक्ट्स यहाँ पे लॉन्च हो रहे हैं, उनको ये छोटे छोटे घर चुभ रहे हैं। उनको ऐसा लग रहा है कि भी ये छोटे छोटे घर रहेंगे तो हमको कौन वैल्यू देगा, क्योंकि मैं भी रियल स्टेट में, मुझे पता है कि बिल्डर का सोच कैसा रहता है। वो अपने आप को हाईलाइट करने के लिए हम छोटे गरीब लोग को मार रहे हैं। इसलिए मेरी यही है कि हम सब आज मिलके आए हैं। आप लोग से एक रिक्वेस्ट है कि हमारे लिए जो मैक्सिमम आप कर सको आप करके दीजिए प्लीज। ठीक है, तो एक ये बात है, आपका कहना है कि बिल्डर के लिए ये हो रहा है डेवलपमेंट 100%। और जो सर्वसामान्य आदमी है जो 1 गुंठा आधा गुंठा में रह रहा है उसका पूरा घर जा रहा है, पूरा घर जा रहा है। बराबर। और 24 मीटर को आपका कोई तकलीफ नहीं, 30 मीटर नहीं होना चाहिए। कि तकलीफ तभी भी होगा, लेकिन हमको भी डेवलपमेंट में अच्छा लगता है। लोग इतने लाखों लोग यहाँ पे रोज गाड़ियाँ स्टार्ट होगी, इतने लोग जाएंगे, उनको भी अड़चन नहीं हो, हमको नहीं देखा जाएगा, वो भी अच्छी तरह से जावे। कम से कम 24 मीटर होने पे हम हमारा छोटा सा घर बना के रह पावे, उतनी तो जगह बचनी चाहिए। और गवर्नमेंट से क्या कहना चाहेंगे, रिटर्न आपको कैसा चाहिए? रिटर्न अगर वो कैश देता है तो फर्स्ट प्रेफरेंस है, अगर नहीं TDR देते मिलेगा ना? TDR तो नहीं चाहिए, डायरेक्ट DRC चाहिए सर्टिफिकेट। TDR के लिए वो बोलेंगे मोजनी करो, जोनिंग करो, किधर किधर दौड़ेंगे, उसमें भी 1 साल निकल जाएगा, तब तक तो रोड हो जाएगा। और एक जोन सर्टिफिकेट का क्या इशू है? जोन का अभी क्या प्रपोज आ रहा है उसमें? जोन जब भी जोन दाखिला हमने लिया था तो ये यहाँ पे रेसिडेंस जोन था, और ये जो 62 सर्वे नंबर है सिर्फ एक लिमिटेड एरिया को ही इन्होंने येलो जोन रखा था, बाकी तभी सब ग्रीन जोन थे जब हम रहने आए लिए थे। ये सब ग्रीन जोन आप अचानक से येलो भी कर रहे हो और उनका ही फायदा करके हमको ही धकेल रहे हो जो हम इतने जूने हैं। हम लोग ने तो रेसिडेंस जोन पे घर बनाया हुआ है, ऐसे भी नहीं कि खेती जोन में घर बनाया हुआ था। ठीक है, तो ये इनका कहना है और इनका मेन ये मांग है कि ये जो आएगा TDR वगैरह, वो TDR नहीं चाहिए, कैश में PMC ने उनको मुआवजा देना चाहिए और 5 पट ऐसा देना चाहिए। मावशी पण आहेत माझ्यासमोर, काही स्थानिक नागरिक आहेत, महिला आहेत, कोण बोलणार आहे? या. किती वर्षापासून राहताय तुम्ही इथं? आता जवळपास 18 वर्ष झाले मला इथे. बरं, मग आता हे रोड वाइंडिंग होते वगैरे, तुम्हाला कल्पना आहे का? कल्पना म्हणजे ह्याच्या आधी त्यांनी सांगितलं होतं 18 फुटी रोड आहे, त्याप्रमाणे आम्ही मार्किंग करून घरं बांधलेले. बरं. आता अचानक हे 18चं 24चं 30 म्हणजे मग जायचं कुठं? पूर्ण घर तुटलं तर जायचं कुठं? बरं, तर हे अचानकच म्हणजे सगळं यांचं प्लॅन असतं. मग ते 30 मीटर तुमचं घर किती कुठं आहे? मी इथे समोरच राहते, मीनाक्षी निवास आहे माझं घर. मग आता किती घर मार्किंग कुठपर्यंत आलंय? मार्किंग म्हणजे पूर्ण घरच जाते 30 मीटर म्हणलं तर. 24 म्हणलं तर थोडंफार राहते. आणि हे मार्किंग सेंटर पासून एकाच साईडला टाकलेले आहे? नाही, सेंटर पासून नाही, म्हणजे गेट पासून आतपर्यंत घेतले. तुमची काय मागणी प्रामुख्याने? माझी तर प्रामुख्याने मागणी हेच आहे की रस्ता 24 मीटरच झाला पाहिजे. एकीकडनं 24 मीटर, एकीकडनं 100 मीटर, हे पाव 30 मीटर, हे फार चुकीच्या गोष्टी आहे. तुम्ही जर करताच आहे तर सगळं व्यवस्थित करा, एकच प्रमाणे करा आणि मोबदला आमचा आम्हाला तुम्ही दिला पाहिजे. हडपसर रेल्वे स्टेशन ते ताडेगुत्ता चौक या परिसरातील जे बाधित स्थानिक नागरिक आहेत, कॉर्पोरेशनचा जो 24 मीटर 30 मीटरचा रोड होतोय त्या संदर्भात आपण नागरिकांशी चर्चा करतोय. काही स्थानिक नागरिक आहेत, तर तुम्ही काय नक्की मागणी कराल कॉर्पोरेशनकडे आणि काय तुमचं मत काय नेमकं? नमस्कार, मी संदेश गोलप इथं 1989 पासून राहतोय. सन 1987 रोजी ज्यावेळेस हा DP झाला पुणे महानगरपालिकेचा, त्यामुळे हा रोड फक्त 18 मीटर होता. त्या बेसवर आम्ही 89-90 साली जागा खरेदी केली आणि इथं राहतो तेव्हापासून. त्यामध्ये फक्त हा 18 मीटर रोड असताना 2010ला परत प्लॅन रिवाईज करून आयुक्तांनी पुणे कॉर्पोरेशनने हा DP रिवाईज केला आणि 24 मीटर केला. आणि 2010 नंतर लगेच 4 वर्षातच लगेच 2014 साली हा DP रोड 30 मीटर केला. तर माझं म्हणणं एकच आहे कॉर्पोरेशनला की 4-4 वर्षाला जर DP रिवाईज होत असेल तर नागरिकांनी रोडच्या कडेला किंवा जागा घेऊन घर बांधायचं का नाही. आणि विशेष म्हणजे या DP प्लॅनमध्ये, मुंडवा DP प्लॅनमध्ये हडपसर रेल्वे स्टेशन जो परिसर आहे त्याच्यामध्ये त्या हडपसर रेल्वे स्टेशनला पूर्ण 10 रोड मॅच होते. ते सर्व रोड 24 मीटरचे आहेत आणि फक्त हाच हडपसर रेल्वे स्टेशन रोड ते ताडेगुत्ता चौक रोड हा फक्त 30 मीटरचा करण्यात आला आहे. आणि तो फक्त 30 मीटर 700 मीटर फक्त 30 मीटर केलेला आहे.
आणि तिथून पुढं जे हडपसर रेल्वे स्टेशनला जातो तो 300 मीटर फक्त 24 मीटर करण्यात आला आहे. म्हणजे जिथं गर्दी वाढते, जिथं पब्लिक हडपसर रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडतंय तिथं 24 मीटर आणि बाकी ताडीगुत्ता चौकापर्यंत 30 मीटरच का? हा माझा पुणे कॉर्पोरेशनला सवाल आहे, टाउन प्लॅनिंगला सवाल आहे. हा चुकीचा डीपी बनवण्यात आला आहे, तो रोड कमी करण्यात यावा. बरं, हे कोणासाठी केलं जातं काय सांगाल याबद्दल? सध्या इथे इंटरलॉकांची पूर्णपणे डेव्हलपमेंट फास्ट चालू आहे आणि ताडीगुत्ता चौक ते हडपसर रेल्वे स्टेशनच्या अलीकडे गुलमोहर कॉलनी तो तिथपर्यंत सगळे डेव्हलपर आहेत, त्यांच्यासाठी हे बहुतेक चालू आहे अशी आमची पूर्ण आक्षेप आहे त्याला. तर या स्थानिक नागरिकांचं मत आहे की आमचा डेव्हलपमेंटला विरोध नाही, आम्ही रस्ता द्यायला तयार आहे, रस्ता यांच्या पण भविष्यासाठी चांगला आहे, परंतु जे बिल्डर धारची कॉर्पोरेशन वागतंय हा त्यांचा प्रमुख आक्षेप आहे. आणि सर्वसामान्यांची घरं तुटली जात आहेत, सर्वसामान्य बेघर होतोय, रस्त्यावर येतोय, तर याला जबाबदार कोण हा प्रश्न इथे स्थानिक नागरिक विचारतायत. नमस्कार, मी रोहित दळवी. हडपसर रेल्वे स्टेशन या ठिकाणाहून आपण एक कृती समितीचा आढावा घेतोय. येथील जे बाधित नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करणारे हडपसर रेल्वे स्टेशन ते ताडीगुत्ता चौक हा जो रोड जातोय 24 मीटरचा, तर त्याची कृती समिती 30 मीटरचा रोड आहे, तर त्यांची मागणी काय आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी. काय नाव आहे आपलं सर? माझं नाव सूरज लक्ष्मण चव्हाण. नक्की मागणी काय आहे तुमची? मी इथला स्थानिक रहिवासी आहे. इथं सगळे जे राहतात ते आमच्या मुलं हडपसर रेल्वे स्टेशन परिसरातील. आमची मागणी ही एकच आहे की विकास हा व्हावा, पुणे महानगरपालिका असो या रेल्वे प्रशासन असो, पण लोकांची घरं मोडून हा विकास नाही व्हावा अशी आमची स्थानिकाची मागणी आहे. राहिला विषय 23 मीटरचे म्हणतात, ते 24 मीटरचा रोड व्हावा अशी आमची स्थानिकाची मागणी आहे. तुम्ही उद्या 100 मीटर नाही 200 मीटर रोड करचाल, पण आमच्या स्थानिकांच्या घरं जागा तुम्ही मोडून रोड करणार असेल तर या तुमच्या विकासाला काहीच अर्थ नाही असं आमच्या स्थानिकाचं म्हणणं आहे. तर तुम्ही योग्य ते निर्णय घेऊन आमच्या बी मागण्या पूर्ण करून तुम्ही तुमची कारवाई करावी. 24 मीटरच्या रोडला आमचा कुणाचाही विरोध नाही, पण त्याच्यापेक्षा जर मोठा होणार असेल तर आमचा 100% तो विरोध राहील आणि तुम्हाला 30 मीटरचा रोड हा आमचे स्थानिक लोक होऊन देणार नाहीत. या आमच्या हडपसर रेल्वे स्टेशन कोरेपार ताडीगुत्ता चौकातील रहिवाशांकडनं तुम्हाला एक इशारा समजा.